हॅलो हाय नमस्कार फ्रेंड, मी आहे पुन्हा वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बहिणी येऊन 4 दिवस झाले होते, तर बघता बघता कधी 4 दिवस गेले ते समजलंच नाही चंगूमंगूमध्ये. आणि आज जाणार म्हणते तर मला चल म्हणते सोडायला, पण काय कळतच नाही जायचं की नाही जायचं, कारण विहानला थोडीशी सर्दी आहे आणि परत मग वारामध्ये आणखी थोडीशी होईल असं वाटतंय. बरं आज विहानला पण 10 मंथ संपत आहेत, उद्यापासून त्याला 11वं मंथ चालू होईल, तर त्याला पण हॅपी 10 मंथ. आणि तर असं आता जवळजवळ आता किती 12 वाजलेले आहेत आणि ती जातो म्हणते, तर मी तिला थांब म्हणते नाही काय संडेपर्यंत, मग आम्ही सगळेच येतो सोडायला, पण नाही म्हणते. तर बघू आता कसं कसं काय. विहानचं नाचणीचं सत्व संपलंय, तर त्याच्यासाठी हे मी मोड काढून ठेवले होते, तर मी आता हे थोडं भाजून घेतलेलं आहे आणि आता हे पण मला बनवायचं आहे. मिक्सरला बारीक करून घेते आणि जास्त नाही बनवत आहे मी, थोडं दिवसाचं बनवत आहे, कारण मग ते पावसाळ्यामध्ये थोडं थोडंच बनवून ठेवते मी. तर हे चांगलं मी भाजले आणि मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी चाललं ह्याच्यामध्ये मी भरून ठेवते, म्हणजे मला जवळजवळ 15 ते 20 दिवसाचं काही टेन्शन नाही आता विहानच्या नाचणी सत्वाचं. त्यानंतर इथं मी तांदूळ डाळ, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं ओवा टाकून हे पण छान भाजलेलं आहे. आता हे पण बारीक करून ठेवते, म्हणजे हे कसं ना इमर्जन्सीच्या वेळेला होतं, नाही तर मी असं बाकी त्याला खिचडी भात हे पण देत राहते, पण इमर्जन्सी कुठं बाहेर जायचं असेल काय जायचं असेल तर पटकन हे उपयोगाला येतं, म्हणून आपल्याकडे बॅकअपसाठी म्हणून मी थोडंसं असं काहीतरी बनवून ठेवते. तर नाही होय म्हणत आम्ही फायनली मावशीकडे जायसाठी तयार झालेलो आहोत, मावशीला आणि दादाला पाठवून द्यायसाठी. आणि हा बघा किती खुश आहे. तर मग आता 3 वाजले, तर आम्ही आता निघतो आणि आम्ही सगळं आवरून बसलेलो आहोत बसमध्ये. आम्हाला 3:30 वाजलेले आहे आणि आमचा छोटा एक कसा बसलाय बघा. इथं हे दगा आल्याला खेळायला लागलेले आहेत आणि इथं ह्या पाड्याला हा बघा कसं खेळायला लागलेला आहे. इथं बॉलने खेळतोय. तर आम्ही 3ला निघालेलो आणि आता 6 वाजले, तर आम्ही येऊन पोचलो, फ्रेश वगैरे झालेले आहे आणि दाजीनी चहा ठेवलेला आहे. तर मग आता मस्तपैकी चहा घेणार आहोत. भरपूरच वेळ लागला आम्हाला, कारण ट्रॅफिक वगैरे आणि त्याच्यामध्ये चंगूमंगू तर, आणि आल्या मस्त खेळायला लागलेले आहे. इथं बघा हा खेळायला लागलाय, ह्याला बरोबर आपल्या घरी आलं की ओळखायला लागलं, बरोबर खेळतोय हा छान. आणि इथं हा ए बिलू निर्विघ्न टाक बॉल, टाक बॉल माझ्याकडे, टाक बॉल दे मला, टाक ना बॉल. हा टाका टाक की रे बिलू. हा दुसरा बॉल घ्यायला चाललाय तो, टाक की बॉल. आता हा दुसरा पाडा चाललाय. ह्यांना एकच वस्तू हवा असते दोघांना पण. बघी त्याने घेतला म्हणून बसलाय म्हणून, आता ह्याला पण हवाय ते. अरे देवा. आता येते बघा. असंच करत होते तिथं पण. हे पिलू तसं नाही चढायचं, दादाला थोडा वेळ बसू दे, मग तू थोडा वेळ बस. दादाला मारतो. नाही मारायचं पिलू, दादाला नाही मारायचं. गुड बॉय आहेस ना तू. चला 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 या 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 या
आला दादा आला दादा आला. हो हा खेळा. हा आले देवा. तर इथं दाजीने चहा आणि टोस्ट आणलं आहे. चहा आणि टोस्ट आम्ही घेतो. आणि इथं हे आम्हाला घ्यायला देणार नाहीये तर सारखे नुसतं इकडे इकडे यायला लागलेत. विहान विहान तिकडे नाही यायचं तिथं पिलू नाही घ्यायचं ते बाबा. कसले चालू बरे दे दादाला दे 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 बाळा दादाला दे. द्यायची दादाला द्यायची ना पिल्लू. दे घे रे दादा घे घे बा दादू घे दादू घे दादू घे तुला. तो म्हणतो आता आपल्या घरी आलो मी काय आता देणार नाही. तो होता तेव्हा दादा काय मला काय देत नव्हता. हा आणि मग शतपावली वगैरे करून मग आम्ही वरती आलो. आणि मग ही काही झोपायला लवकर बघत नव्हते कारण जागा नवीन चेंज आणि मग यांना मस्तीच करायची असते. तर असा होता आमचा दिवस. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.